आयला विमान इकडे पण. सोने आपण काय करतोय आता? पण आता चिकन जवळ बस बस ओके. तिकडची अजून जवळ गेली नाही रे लांब. सोन्या जरा अजून जवळ पाहिजे रे, पडल. जवळ पाहिजे सोन्या बस अजून ती पण जवळ घे, पुढे घे. अजून आणायला येईल मसाल्याच्या वेळेस. मसाला केला नाही अजून. तिथं कुठं तिथं बरोबर तिकडे हवा लय लागला ऐक ना असं सॉरी इकडून असं ऊन तिकडे येणार त्यामुळे तिथं उन्हाचं जाऊ दे, हवा नाही लागणार. उत्तर दिशा आहे, ह्या दिशेला कर. बरोबर आहे की मग. विट्या साईडला ठेवून इकडच्या दिशेला कर. तिकडं खाली पाहिजे. हवा नाही, हवा लागलं तर जळणार नाही. अगं तसं ह्या दिशेनं करायला लागेल ती. मग थोडं ते पास्ता चालेल. कुठं आणले सुट्या एवढे झाड? आपल्याच दुकानात म्हणते दुकानातलं म्हणजे दुकानात आणल्या शेड मधून आणल्या. अरे तुमचं दुकान आहे म्हणलं तू विटांचं पण आणतोस का? आता प्रत्येक गोष्टी कुठून आणली तर दुकानात काय कोणाच्या दुकानात? असा विषय झाला. कुठून आणल्या तर काय कोणाच्या दुकानात आणल्या? सोन्या का आणायचंय का तुला? पार्टी करायला द्या आणि माचीच घरी घेऊन आला गायकवाडांच्या दुकानात. ते म्हणते विटा कुठून आणल्या? दुकानातून आणल्या. कुठे सोन्या एक कागद आणि प्लास्टिक पेटणार नाही, पाऊस पडला त्यामुळे. आणि माचीस आण. पटकन ये, पुरं उठतेल. टाक इथे, टाक. मी बघते. प्रतीक्षा तिकडून निघल तेव्हा रात्रीचा लेट. किती येतं? 6 वाजता सुटणार आहे. नाही बोलत छानपैकी आम्ही आता चूल पेटवलेली आहे बघा. आमच्या दीक्षांनी बराच वेळ ट्राय केले, त्याला काही ते शक्य झालेलं नाहीये. त्याच्यामुळं आम्ही आता जरा चूल पेटवले बघा. पाऊस पडलाय ना काल परवा, त्याच्यामुळं जळण थोडंसं भिजलेलं आहे. फायनली आमची चूल पेटलेली आहे बघा. आज वारं पण भरपूर आहे. एकाच 2-3 कामाला आणायला पाहिजे होते अजून. एकाच कामाला दोन हात लावून 2-3 आणायला पाहिजे होते अजून कागद. ओली आहेत सगळी. 2-3 आणायला पाहिजे होती. हो आपण लास्ट टाइम पण आम्ही इथंच पार्टी पण केलेली बघा. खूप छान झालेली, पण तेव्हा पाऊस नव्हता. त्यावेळी जरा पाऊस असल्यामुळे आमचं पावटा घेतलं ना. हा सोडा भात केलेला. सोडा खूप छान झालेलं. चिकन करणार आहे. चुलीवरचं चिकन कसं असतं ते तुम्हाला दाखवतो गावाकडे. चुलीवरचं चिकन करतोय आणि चूल पेटवलेली आहे. चूल पेटवल्यानंतर जरा चूल व्यवस्थित सिस्टमॅटिक पेटवल्यानंतर आपण त्याच्यावरती मग भांडं ठेवणार आहे तापवण्यासाठी. हळूहळू काय केलं? चांगली पेटलेली. बैलीच मोठा तेल तुम्हाला 4-5 पळी तेल ओतू शकता. आमच्याकडे आता शेतामध्ये काय नाही त्यामुळे आम्ही डब्यात आणलेले. हवं 4-5 पळी. 4-5 पळी जिरं मोहरी तुम्हाला करायचे ना. आपल्याकडे बघा आता ते ठेवा खाली. भाजला दाजी भाजल. मोहरी टाका. जिरं दाखव. जिरं आहे, त्यानंतर हळद आहे, मीठ आहे, पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट आहे. त्यानंतर आपल्याकडे हे घरात बनवलेली चटणी आहे, ही आता आपण टाकणार आहे हळूहळू. काय या गोष्टी आपण सगळे टाकणार आहेत हळूहळू. पहिल्यांदा आपण आता जिरं टाकतोय. तेल टाकल्यानंतर जिरं टाकायचं. कांदा पण सगळं टाकू ना. पहिल्यांदा मी चिकन बनवतोय.
हो असिस्टंट द्या ना आता. दर कांदा आता आमटी जिऱ्यानंतर कांदा टाकायचा का? आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. गरम सगळा कांदा आपण टाकलेला आहे. कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा. कांद्याला आता काळसर कांदा होतोपर्यंत प्रतीक्षा बुड लावायला पाहिजे होतं. असू दे. फुकणी घेऊन आली पाहिजे. हा फुकणी घेऊन आलीस काय करणं. फुकणी आणि कापड घेऊन आले धरायला. आता मस्तपैकी मीठ टाकलेलं आहे म्हणजे जरा आता लवकर कांदा हे होईल. कांद्यामध्ये जे मीठ टाकलं ना तर लवकर भाजतं अशी मम्मी म्हणते. काय काय कांद्यामध्ये मीठ टाकलं ना तर लवकर भाजतं. भाजलं जातं. आतमध्ये घ्या थोडासा ते. घरकुल मसाला आहे का ग? आहे ना आणायचं राहिलं तो पण. जागा पद जाऊन दिशा ऐक ना ते वाटण वाटायचंय आपल्याला राहिलेलं. एक कढई घेऊन ये आणि लाल तिखट पण आण आणि मसाला दोन हे घेतला लाल तिखट थोडंसं थोडंसं 2 चमचे आलं. हा हलवा ना ताजी हलवा ना. स्वीटी का ग हॅलो कर स्वीटी इकडे इकडे या ये इथं बस ये इकडे या. स्वीटी आम्ही जेवल्यानंतर ती जेवणार आहे त्याच्यामुळे ती आधीच उपस्थित तिला पण कळायला आपला काहीतरी बेत आहे. बस खाली स्वीटी. बस बस स्वीटी बस 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 अगं बस स्वीटी. हॅलो बघा तेलात कांदा घेतो मध्ये हा तो अंगावर तोप पकडणे लय हलवत आहे म्हणतो. कापड आमच्या दे ना त्यांना कापड. ते खाली ठेव की टाकले घालायचं. ते आलं लसूणची पेस्ट जागा, ना जागा, ती पण टाकायची. जागा. हळद आणि ती मग आलं लसूण पेस्ट टाका. देखील दिशा मी धरते. आता आपण डाळ इकडून येते. बोला ना तुम्ही आता टाकलं. हळद टाकलेली आहे आता. कांदा आपला भाजून घेतलेला आहे. आता भाजून झालेला आहे त्यामुळे आपण आता हळद टाकलेली आहे. हळद नंतर आता आपण पेस्ट टाकतोय. कसली पेस्ट काय दे आलं लसूण आलं पेस्ट. बस आलं बस लसूण पेस्ट आपण टाकलेली आहे आता. परत घालून टोपले हलवत आहे तुम्ही. इकडे या आपली. हा सेट दे. सॉरी लाकूड घातले. हे सर ना बाजूला बाळा ते बसल्या ना तिथे करायला. इतकं छान सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि आम्ही पार्टी करतोय. लावलं की आहे. चला पुढची प्रोसेस काय आता? आता काय करायचं? चिकन टाकायचं. आता आपण चिकन टाकतोय. वाफलवर टाकायचं जरा. 1 किलो चिकन आपण आणलेलं आहे. सगळं टाका डायरेक्ट टाकली बसलं. आपण सगळं टाकलं डायरेक्ट. हॅलो सपाटीला लावलं नाही ना खालची माती हलवायची असते सोन्या कधी पण. मी सांगितलेलं तुला करताना. हे खडा खडा वास की म्हटलं ना. कांदा एका पाणी वत ग थोड्या वेळाने वत पाणी प्रतीक्षा. सोना हंडा सोन्या आण पाणी. पाणी आणणार आमचा माणूस आहे बघा छानपैकी. कलाकार आपण. हो स्वीटी सोन्याचं आम्हाला कायम सहकार्य असतं. स्वीटीनी पण मस्तपैकी जागा पकडलेली आहे बघा तुम्ही. स्वीटी पण छानपैकी आपली पोझिशन घेऊन बसली. लक्ष ठेवते तिकडे सगळीकडे. माझ्या इलाक्यामध्ये कोण नाही आला पाहिजे हडका खायला. पद्धतीनं चिकन आपलं शिजतं आणि त्याचा इतका भारी सुगंध आणि वास असा मस्तपैकी येतोय ना.
खाल्लेली शेंगा काय ते भुईमुगाच्या शेंगा बघू. मातीत असते. मम्मी अरे नंदी फोन करते. आता अर्धवट झालाय काय पलीकडे जाणार आहे वाटते तो व्हायला तिकडे. बघ खरं की ना आपण अर्धच केलं खरं ना आपण एकदा वरती मोठी झाली तारे दीप्ती आणि कृषी वगैरे तर आपण वरती जाऊन पार्टी करूया माळावरती किंवा आपलं वरती आमच्या शेती इकडे किंवा- बांगड्यात हा बागडोंडीत वगैरे. आभाळ बघा तिकडून डोंगर कसं भरत आले. पावसाची शक्यता आहे. वारं सुटले, शक्यता आहे. वारं सुटले. पण वारं सुटलं तर पुढे जाईल ढग. येणार नाही इकडं. आपलं तो आवरलं पाहिजे. नाही उद्या मला रात्री ही मला अक्षरशः रडायला लागले मगाशी बघताना. हॅलो नाही का पाणी इकडलं पाणी सुटलेलं आहे. थांब रिक्षा बसू नको पाणी. नाही ना हॅलो कांदा राहतो एका साईडला. हा ना तुम्हाला हलवायचं नाही का? नाही इकडून गरम आहे. पकडलेस का तिकडून आम्ही पण तिला 3 पोर असल्यामुळे लय प्रॉब्लेम. एक बाळ असतं तर काय नाही. 3 बाळाचं माणसं नाही तोवर कमी. सुडे काय ग माईक लावून जातो. हे माईक तिथे भेटेल माईक सांगेन माईक जाऊन जातेस का? लिमला मी सांगेन सुरेशला जायचं जा. ब्लर दिसते सगळं. मग लांब ही जी आहे ती सगळी हळद आहे आणि आपण आपल्या शेतामध्ये हळद अशी लावलेली आहे. याला आंबे हळद म्हणतात. औषधांसाठी ह्याचा भारी उपयोग होतो. पण पाहू शकता बांध आहे आणि हे झेंडू आहे. आपण पाहू शकता. मला दाखवू शकतो झेंडू बघा. बोलो पण ते लिमला गेले. कोण त्या नंदचं वर्ष श्राद्ध आहे. गाडी उद्या येणार आहेत. तुम्ही थांबला असता उद्या प्लॅनिंग केलं. तुझे दाखवलं थोडं फास्ट केलं पण त्या दिवशी तर लय सोन्याला मोठा व्हिडिओ आहे. 30-40 मिनिटाचा व्हिडिओ. साईडला आपल्याकडे हा समोरचा दिसतो तो भालेगरचा डोंगर आहे. पूर्ण या सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि या सह्याद्रीच्या रांगेंवरती आपला भालेगरचा डोंगर म्हणून ओळखला जाणारा फेमस असं आहे. या साईडला ह्या साईडचा डोंगर तुम्ही बघताय जो ह्या साईडचा पाचगणीचा पट्टा आहे. पूर्ण पाचगणीचं टेबल लँड वगैरे इथं पुढं तुम्हाला टेबल लँड बघायला भेटेल. त्यानंतर त्या मागच्या साईडला तुम्हाला महाबळेश्वर आहे. चल क्या रहा है इधर. अगो पोरांना काढायला पाहिजे होतं थोडस. आणि हे आता आलेले कसं दादा किती पळी वाटायची? अजून येतात लय झाले ते. 2 पळी तेल होतं आता ते टाकायचं ठेवायचं. हा मसाला टाक. मध्ये परफेक्ट दिसते मला. प्रतीक्षा अरे मेरे मामू क्या कर रहा है. मसाला आपण टाकलेला आहे. पेस्ट केलेली आहे. मसाला आणि पेस्ट आपण टाकलेली आहे. घरगुती मसाला वगैरे आहे. का काढले ग? सुडे तो पण टाक की मसाला. तो पण लाल तिखट टाक. पाणीवर आपण लाल तिखट जरा टाक. पाणीवर जरा ते नको पाणी आताच नको. लाल तिखट टाक. पाणी शेवटला. लाल तिखट मसाला टाकलेला आहे. बरं हात धुवायच्यात इकडे. हात धुवायच्यात. कशात? ह्यात हात धु. बस लाल तिखट मसाला टाकलेला घरकुल कुठे आहे? बघ किती तुझे पाय. होय ग. त्यांना दे माईक. नाही त्यांना आहे माईक. काय आहे मला माझं नाही आवाज जाणार. कुठे आहे का. धर. अजून बघते दिलं. घरकुल मसाला टाकलेला आहे आपण. हे पण दाजी चिकन मसाला पण टावला. धर. 2 पुड्या का? 2 पुड्या घरकुल मसाल्याच्या टाकलेल्या आहेत.
तू दोन्ही पण पुढे टाकू दे ना. दोन्ही पण पुढे टाकायचं. चिकन मसाला. दादा आपल्याला थोडे काढून ठेवले. चिकन मसाला आपण टाकतो नाही ते त्याला तेच लागतं. तिखट बाई शिकून हो पण लिफ्टी पण पीस मागतोय. तो तोंडात नाही उलटी तिखट आली मागतं ना ते. नाही तो घराला घालतोय बघून बाबा तो उलटी काढत नाही. त्याला असं बंड असतोय का? असं आलंय. कृष्णाची लाल गळती आहे. एक आमचा कृषीवाला बघायला. बघतोय पिशवीच्या तोंडाला पाणी सुटलं. कृषीच्या पण तोंडाला पाणी सुटलं आता. ए काय करते थोडासा झोपेत आमचा कृषी पण तरी सुद्धा चाललंय आता काय असं होतंय हे आपण थांबावं. दीक्षा त्यात थोडं एक चमचा टाक म्हणजे जळणार नाही. साडेसहाला उठतो. त्याचा होय, आत्ता झोपल्यात हो उठत चाल. दुपारी 2-3 ला झोपला की उठत नाही ना. असं नाही टाक. हा, टाक सगळं. सगळं नको वाजणार नाही. खालचं भाजलं रे. सोफावर उठला झाला की उठला. तोंडावर वन उठलेला होता. बाई अंगावर ये. बस ना खाली झोपव जरा तू. मी डोक्यातलं शिरत नाही. नाही अगं शिरून घालून देईन अगं त्याला झोपव जरा खाली बस. मी घालत नाही पिशवीत तुमच्या बँकेत ए, हो बाबा बस खाली. झोपव त्याला. ए, खाली बस खाली. बस खाली. खाली बस. मोकळी खाली बस. मोकळी खाली. बस खाली बस खाली बस. नाही टोचत काय. टोचत नाही. बस खाली. हे त्याला झोपव. त्याला 35 ठेवायचं त्यातलं 35 ठेवायचं. चमचा नाही रे चमचा पाहिजे चमचा. आता कुस करून नंतर पाहिजे राहू दे. चमचा लागेल. राहतच जाईल नंतर पाचते रे तेल मग असे झेंडले देऊ करायचं रस्ता त्याला मीच दे किती ठेवायचं तोंडात खात असेल तर थांब. तर आमचा क्रिशू टेस्ट करतोय सगळ्यात आधी. कसं लागतंय रे त्याला टेस्ट लागली की ते आपोआप करतात. यम्मी ना कृषी यम्मी यम्मी. बाय बाय. तू करून दाखव. दादा एवढं करत हे करता सवय नाही ना. कडकीची भाजी. दे बरं फक्त. पकड गोठा. मम्मीचा मसाला आहे तिखट आहे. म्हणूनच मी कमी आणलेला पिऊ. तू म्हणली सांग म्हणून 2 चमचा अजून आता असं नाही का? मागे तुझ्या पाणी राहणार ना. पाणी हलवा तर ह्यानं हलवा. आपला का ह्याने नको. नको त्याने हे ह्या मोठं ह्यानं हलवा जरा. चमचा नाही चमचा ह्याचं पाणी होतं. दीदी ह्याचं दीक्षा मी बघते तू सगळं करून तुझा अजून ना 3 तास आणि दीप्तीला पण घेऊन ये ना गं दीक्षा. नाही दीप्तीला मी आणली अगं अजून एकदा पण. इकडं नाही आमच्या ती वावरात नेली नाही तिकडे. दीक्षा सगळं आणलं आत्ता फॉर्म मध्ये आला खरा. वाव सगळ्यात पहिल्यापासून हजेरी लावलेली एकच माणूस आहे स्वीटी. तुम्ही तांदूळ किंवा त्या मावशीच्यातला कुठली का जात म्हणली ती दीक्षा लोकवन का काय त्यांच्या इथला घे. तुमचं लांब आहे ना तांदूळ. मेन मला पण माहिती तूच ठेवलं होतं पण. बस कोणाची ती? ह्याला उगाच आणलं काकून सोने आता सध्या वाढायला इथे माती बसल्यात. मस्त पैकी तवंग आलेला आहे. कुठल्या ते नैवेद्य असतो का पहिला एका ठिकाणी जो गोळा करणार तरी वाढतोय आधी. पार्टीला असंच वाटतं. हा का बरं असू दे पार्टीला असं वाटतं. शेत 6 जण आहे ना आपण. अजून टाकली सहा पाहिजे. जण आहे, सहा आजींना. जण आहे. अजून टाकली पाहिजे इथं. 1 2 3 4 हे आहे की दीक्षा दे की भाकरी जातच ठेव. नको ह्याच्यात ठेव. घे पुढे दीक्षा एवढं का लांब ठेवलंय ते घे की पुढच्यात असू दे की पुढे घे की मग करायचं ते.
कृषी जीवन नाही झालं. तुझ्यावर राहून ती बद्दल आपण डायरेक्ट वापरू. धमाने सोन्या अंगा उडेल असं करू नको, नाही तर सरक माग. हे दिदी थांबले. म्हणजे सेम सगळ्यांना जाऊ ना म्हणून पार्टीत असं वाटतं. पार्टीत ही पोरींची पार्टी ते असते ना, त्यात काय करतात प्रत्येकाला पहिले 2-2 3-3 चमचे, प्रत्येकाला पहिला पिस्सा एक हे असं, त्याच्यानंतर मग राहिला असलं परत एक प्रत्येकाला द्यायचं असं. आणि सगळं भाकरी वगैरे सगळं एकत्र आणून ठेवायचं, सगळ्यांना सेमच वाटत बसायचं. आता कांदा वगैरे कशात घ्यायचं, भाकरी घ्यायचं काय, प्लेट आणायला पाहिजे होती दिशा, ते द्रोण वगैरे असू दे बाजूला ठेवायचं. प्रॉपर शेतात का हम्म. पीस सोने कधी घ्यायचे मग? म्हणजे घ्यायचे ना तो पण प्रश्न सेम आहे. सेम वाढणार तो. काय रे सोने? वाढतो. दादा बघत आज होईल का? आणि त्याही पेक्षा आमचे छोटे कलाकार बघतायत. कधी व्हायचंय सोन्या काकाचं? पूर्ण असं संपन्न वाढायचं असतं. बरं असू दे असू दे असू एवढं दे. नको वाढू लागलं तसं. दादा मला तर- वालुतकर जरा लईच वेगळे आहेत काय होय ऐक ना, तो पिऊ काय म्हणते एवढं नको वाढू नाही, तोवर आमच्या मनातला मूड जायचा खायचा. पिऊला पहिल्यांदा पितळीत बघून पिऊला नाही म्हणली असं मी नाही खात. आता पितळी शिवाजी पिऊ जेवत नाही आता. मग तेच म्हटलं पुण्याची आमची पद्धत वेगळी आहो, इकडचे ह्या दोनच्या घरांची पद्धत सेम आहे. पोट भरता ग पितळीत. गावाला सगळे पितळीतच जेवतात, आमच्यात तर कधीच नसतं पिऊ. कृषी जीवन देणार. आमच्यात आहे ना कधीच इथं हे नसतं पिऊ. मी पण त्याच तिकडे वाटी बिटी आमच्यात कोणच नाही घेत. तू घे, कारण की दीप्ती नाही ना आतापर्यंत सगळं रान फिरून आली असती. धर, हे प्रत्यक्ष मला ही वाली प्लेट द्या. कुठली? हा मला त्यात जेवायचं. हे घे दादा, मला भाकरी तुमच्याकडच्या मऊ आहे. हे पिऊला द्या, मऊ आहे आपल्या. सगळं दोन केलेत हा तुम्ही, 2-2 दीड केलेत नाही काय? जात. भाकरी, हो, मागं 2-2 सरका केलेत. थांब ना बाई. जरा. सरका मागं. चालेल ना? अहो घ्या रिएक्शन घ्या. कसं आहे पिऊ? मस्त. एक नंबर. एक नंबर कृषी, एक नंबर. छान छान कर. छान पैसा छान. वसूल. कृष्णा कधीच छान छान सांगितले. पैसा वसूल आहे का? एकदम फुल पैसा वसूल आहे. छान छान कर, छान छान. एकदम फुल पैसा वसूल. घे चल दीदी, चल. एक कांदा दे ना कृषी. पिशू हे कांदा ते थांबा नाहीये म्हणून सांगते, अजून एक आणायला पाहिजे होतस. 2 तरी लागतात लिंबू. दाजी शॉर्ट घ्या आता चांगला. हे का तुम्हाला लिंबू द्या, तुम्हाला पिऊन देते थोडस. कांदा पास कर सोन्या तिकडं. हे तुमच्या चौघात घ्या कांदा. कांदा पण दाखवा की, कांदा पण दाखवा. घेतला का कांदा? घेतलं घ्या. घेतो की. चालू करा आता. भिजल भाकरी कांद्यावर. तो बघ किती लांबून बघतोय. तो बघ ना, ओ तिकडे बघा ना, तो कसा लांबून बघतोय तिकडं. त्याला बोलवलं असतं पण त्यांच्यात खात नाहीत. माया कमी होती. कृष्ण दम काढला बाया. आयला दाजीने पहिली वेळ बनवले, परफेक्ट बनवलंय. मस्त झालंय. पहिली वेळ बनवलंय. नेक्स्ट टाइम शेफ म्हणून अलंकार गोड. लय चांगलं झालं. जेवताना नाहीत बोलत.